अच्छा. ठीक आहे. तर मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सपकाळ सगळ्यांचं स्वागत करतो. ऍक्च्युली आपण मागील 2 वर्ष ऑनलाईन मध्ये ही स्पर्धा घेतली होती आणि यावर्षी आपण प्रथमतः ऑफलाईन मध्ये स्पर्धा घेतली होती उल्हासनगरला. पण ती ऑफलाईनला स्पर्धा घेतल्याच्या नंतर आमच्या बऱ्याचशा जुन्या कलाकारांचा आम्हाला मेसेज आला, फोन आला आणि मग म्हटले की सर आम्ही काय करायचं, कारण का आम्हाला पण इच्छा आहे स्पर्धेमध्ये भाग घेण्याची. तर मग आपण यावर्षी 2 स्पर्धा घेतल्या, एक ऑफलाईन आणि ऑनलाईन. तर ऑफलाईनचा ऑलरेडी निकाल आम्ही तिथेच ऑन द स्पॉट त्या दिवशी लावलेला आणि ऑनलाईनचा मात्र आज आपण निकाल लावत आहोत. ठीक आहे. तर खूप छान असा सगळ्यांचा प्रयत्न होता आणि सगळ्यांना निकालासाठी शुभेच्छा देतो. मी जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये. मी आपल्या परीक्षकांची ओळख करून देतो आणि बाकीची सगळी सूत्र मी त्यांच्या हाती देणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की ही स्पर्धा आहे आणि स्पर्धा म्हटलं की नियमावली आली आणि त्यामुळे त्या नियमातूनच हा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. आपले जे स्पर्धक आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. अशोक खंडोरे सर त्यांचं नाव आहे, ते कल्याणमध्ये राहतात आणि ते स्वतः लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, चांगले कोरिओग्राफर आहेत आणि सध्या जर त्यांचं कार्य सांगायचं झालंच तर आता ते सध्या आपल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेवरती काम करतायत. तिथे एक सेन्सॉर बोर्डावरती पण ते काम करतात. म्हणजे जेव्हा आपली नाटकं सेन्सॉरकडे जातात तेव्हा ती त्यांच्याकडे वाचण्यासाठी जातात, त्यांचं अप्रूव्ह मिळालं की नंतर ते सेन्सॉरला जातं. त्याच पद्धतीने ठाणा जिल्हा राज्य नाट्य स्पर्धेचं जे काही मंडळ आहे त्याचे ते देखील ते अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर बोधी नाट्य परिषद कल्याण शाखा त्याचे पण ते अध्यक्ष आहेत आणि म्हणजे बरंचसं काय काय सांस्कृतिक विभागामध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे आणि खूप वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे जवळपास 40 वर्ष झाली ते या क्षेत्रामध्ये काम करतायत. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की अशोक खंडोरे सर कल्याण शाखेकडून म्हणजे आपण बोधी नाट्य परिषद कल्याण शाखेकडून ते राज्य नाट्य स्पर्धेसाठी नाटक करत असतात आणि त्यांचं नाटक सलग 5 वर्ष नंबरामध्ये आलेलं आहे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे कारण का आतापर्यंत कल्याण शाखेवरून किंवा त्या थिएटरला असं एकही लेखक किंवा दिग्दर्शक नाही की ज्याचे सलग 5 वर्ष नाटक नंबरामध्ये आलेलं आहे. तर सांगण्यात तात्पर्य की आजचे जे परीक्षक आहेत ते इतके मोठे आहेत की त्यांचा खूप मोठा अनुभव आहे आणि त्या अनुभवातूनच त्यांनी आपला हा निकाल आज आपल्याला जाहीर करणार आहे. त्याच्यामुळे मी जास्त वेळ न घेता डायरेक्ट सरांनाच सांगतो की सर तुम्ही आमच्या ह्या कलाकारांना मार्गदर्शन करावं आणि त्यांना त्यांच्या जो काही निकाल आहे त्यांचा तो तुम्ही तुमच्याकडून जाहीर करावा. धन्यवाद. सर आवाज येतोय? ऐकायला येते व्यवस्थित ना? हा आता ऐकायला येते सर, आता ऐकायला येते. बरं, ठीक आहे. तर सर्व कलाकार मित्रांना माझा नमस्कार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप जणांनी उत्साहीपणे या स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्यामुळे त्या सर्वांचं पुनश्च मनपूर्वक अभिनंदन. खरं म्हणजे स्पर्धा म्हटल्यानंतर हार जीत हे असतंच, पण हार जीत फार महत्वाची नसते. स्पर्धा म्हटलं तरी त्यातील सहभाग हा खूप महत्वाचा असतो आणि हा सहभागच आपला कॉन्फिडन्स वाढवित असतो. या स्पर्धेमध्ये जे कलाकार सहभागी झाले होते वयाची अट नसल्यामुळे बाल कलाकारांपासून तर अगदी 60तले कलावंतही यामध्ये सहभागी झाले होते. सर तुमचा आणि आवाज ते थोडासा पाहिल्यानंतर अटकतोय खरोखर मध्ये खूप मध्ये. आनंद वाटला की चला की इथे वय आड येत नाही. कलाकाराला आपली कला पेश करताना, सादर करताना, आपण व्यक्त होताना बाल कलाकारही व्यक्त होत आहेत आणि जे मॅच्युअर्ड आहेत असे कलाकार देखील इथे व्यक्त होत आहेत. एक लक्षात ठेवा, ही जी स्पर्धा डिक्लेअर आपण केली होती ती एक पात्री अभिनय स्पर्धा होती. फक्त एवढंच होतं की ही ऑनलाईन घेतली होती, म्हणजे तुम्ही तुमचे व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवू शकत होते आणि ते रेकॉर्ड करून पाठवायचे होते. पण त्याचे जे काही नियम होते ते लाईव्ह परफॉर्मन्स ज्या पद्धतीचे असतात, समोरासमोर जे परफॉर्मन्स स्टेजवर होता त्याचेच नियम
याही स्पर्धेला लागू होते. म्हणजे इथे हे महत्वाचं नव्हतं की तुम्ही कोणत्या बॅकग्राऊंड वरती तुमचा हा व्हिडिओ शूट करता आहात, त्याच्यासाठी तुम्ही संगीत वापरता आहात का, कोणता कॅमेरा वापरता आहात की कोणता मोबाईल वरून तुम्ही शूट करता, हे इथे महत्वाचं नव्हतं. फक्त तुमचा चांगला परफॉर्मन्स आहे आणि त्या गोष्टी स्पर्धेसाठी गृहीत धरण्यात आलेल्या नाहीत. म्हणजे अगदी साध्या मोबाईल उभ्या मोबाईल तुम्ही केला काय, आडव्या खरं सांगितलं होतं की आडव्या मोबाईल मध्ये शूट करा, पण ही कोणती गोष्ट आम्ही दिली, कारण की फक्त इथं गृहीत धरण्यात आलं व तुम्ही परफॉर्मन्स हा कसा करता आहात हे फक्त इथे लक्षपूर्वक बघण्यात आलेले आणि त्या पद्धतीनेच तुम्हाला मार्क सुद्धा देण्यात आलेले आहेत. आता सर्वसाधारण होतं असं की काही कलावंतांना माहित असतं की मार्क कसे दिले जातात, काय काय गोष्टी पाहिल्या जातात आणि त्या पद्धतीने ते तिथे बरोबर आपला जो काही प्रवेश असेल तो सादर करत असतात. परंतु बऱ्याच कलावंतांना हे माहीतच नसतं की मार्क कसे दिले जातात, नेमकी गुणवत्ता कशी तपासली जाते, काय काय गोष्टी बघितल्या जातात. आणि जर मग आपण स्पर्धेमध्ये असून जर आपल्याला जास्त मार्क मिळायला हवे असतील किंवा आपण नंबरात यायला हवं असेल तर आपण नेमका कसा परफॉर्मन्स करायला हवा हे त्यांना माहिती नसतं. पण ठीक आहे, पुन्हा पुन्हा जर तुम्ही सहभागी झालात तर तुम्हाला ह्या गोष्टी कळत जातात. परंतु माझ्या दृष्टीने हार जिती खूप महत्वाची नसते. काही जण खूप एखाद्या दुसऱ्या मार्काने कमी जास्त होत असतात, मागे पुढे होत असतात, पण ते फार महत्वाचं नाहीच आहे. तुम्ही खूप उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहभाग घेतलात आणि तुमचे व्हिडिओ इथपर्यंत पाठवलेत, त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे आणि तेच तुम्हाला कॉन्फिडन्स देऊन तुम्हाला पुढे नेणाऱ्या गोष्टी आहेत. आता याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण अशी पकडली होती की कमीत कमी 4 मिनिटं ते जास्तीत जास्त 7 मिनिटं या वेळामधीलच तुमचा परफॉर्मन्स हवा होता. तर खूप कलाकारांचे असे परफॉर्मन्स आलेत की जे 4 मिनिटं नव्हतेच, 4 मिनिटापेक्षा कमी होते, म्हणजे ते काही न करता त्या स्पर्धेतून बाद झालेले आहेत. त्या 4 मिनिटात तुम्ही ती मर्यादाच पाळलेली नाही, 4 ते 7 मिनिटांची. आणि बहुतांशी लोकांचे 4 ते 7 मिनिटांमध्ये आहेत. तर त्यामुळे त्यांना याच्यामध्ये गृहीत धरलेलं आहे. आता तुम्हाला हेही सांगतो की मार्क नेमके कसे दिले जातात, मार्क देण्याची काय पद्धत असते आणि आपण इथे कोणती पद्धत अडॉप्ट केलेली आहे तेही सांगतो. सगळ्यात महत्वाचं प्रथम असतं की कोणतंही नाटक करताना, काहीही करताना तुमचे शब्दोच्चार, तुमचे वाक्य हे खूप महत्वाचे असतात. तुम्हाला जे म्हणायचं आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचलंच पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने पोहोचलं पाहिजे आणि म्हणून तुमचे शब्दोच्चार खूप महत्वाचे असतात, त्यासाठी मार्क असतात. दुसरं असतं मुद्राभिनय. तुमच्या चेहऱ्यावरती येणारे एक्सप्रेशन्स नेमके काय आणि कसे आहेत. जो प्रसंग तुम्ही सादर करता आहात, जी नाट्यछटा तुम्ही सादर करता आहात, त्याला अनुसरूनच तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स किंवा भाव बदलतायत का, त्यांना तुम्ही न्याय देत आहात का, ही गोष्ट पाहिली जाते. तिसरी गोष्ट असते की अंगिक अभिनय किंवा त्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणूयात. तुम्ही जे काही सादर करत आहात तर ते केवळ शब्दोच्चारातून नाही, ते केवळ मुद्राभिनयातून नाही, तर त्या अंगिक अभिनयातून सुद्धा ते व्यक्त व्हायला हवेत. ती व्यक्तिरेखा तुमच्या शरीरातूनही व्यक्त व्हायला हवी, दिसायला हवी. तुमचा अंगिक अभिनय नेमका काय आणि कसा आहे ते खूप महत्वाचं आहे. ती गोष्टीलाही मार्क असतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्ही काय सादर करता, तर तुम्ही काय मेसेज देत आहात. काहीतरी नाट्यछटामधून आपल्याला संदेश द्यायचा असतो. भले मग तो विनोदी अंगाने असेल, गंभीर असेल, तुम्ही फॉर्म कोणता निवडला याला महत्व नाही, परंतु तुम्हाला नेमकं काय सांगायचं. कलावंताचं शेवटी एक असंच की आपल्याला काहीतरी मेसेज द्यायचा आहे. तुम्ही त्या नाट्यछटामधून, त्या प्रसंगामधून नेमका काय मेसेज देऊ इच्छितात तो पाहिला जातो आणि टोटल इम्पॅक्ट काय, तुम्ही जे सादर केलेलं आहे त्या सगळ्या एकूण सगळ्या बाबी एकत्र केल्या तर टोटल इम्पॅक्ट काय, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला मार्क दिले जातात आणि त्या अनुषंगाने मग हे नंबर थोडेसे मागे पुढे होऊ शकतात वगैरे. कारण की बऱ्याच जणांना वाटत असतं आणि ते बघत असतात, अरे मी तर इतका चांगला केला तरी मला का नाही मिळालं, किंवा याने तर फार चांगलं केलंच नव्हतं तरी सुद्धा तो नंबरात आला.
तर सगळ्यात महत्वाच्या सगळ्या बाजूने विचार केला जातो, त्यांचा परफॉर्मन्स पाहिला जातो. आता इथे पुन्हा झाले काय की काही जणांनी आपले स्टेज परफॉर्मन्सचे तुकडे इथे पाठवले होते. खरं म्हणजे ती अपेक्षा नाही का तुम्ही कुठेतरी स्टेजवर परफॉर्मन्स केलेला आहे आणि ते कधीतरी कोणीतरी रेकॉर्ड केलंय आणि ते इकडे पाठवून देणं. तुम्हाला खरं म्हणजे स्वतः रेकॉर्ड करून पाठवणं गरजेचं होतं. बरं तेही पाठवलं असं व्यवस्थित जर एडिट केलं असतं तर तेही समजू शकलं असतो की ते एडिटही नीट केलं नाही. कुणीतरी मध्येच येते, कुणीतरी मध्येच जातंय, कुठेतरी मध्येच थांबलं जातं, मायकच होतो, आवाज येतोय, नॉईज आहे, त्याच्यामध्ये टाळ्या वाजतायत, प्रेक्षकांचे आवाज येत आहेत. तुम्हाला जे पोहोचायचं ते नीटपर्यंत पोहोचतच नाही वगैरे. तर कधीही स्पर्धेमध्ये असं काही करून पाठवायचं नसतं आणि केलं असेल तरी ते इतकं चांगलं असायला हवं की कोणताही त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स नकोय. कुणी मध्ये यायला नको, कुणाचा हात दिसायला नको, काही व्हायला नको आणि तुम्ही तुझा सेपरेट परफॉर्मन्स तिथे दिसायला हवा. तर इथे असे 1-2 परफॉर्मन्स आलेले आहेत आणि ते खरे म्हणजे मग ते पात्र ठरत नाहीत ह्या सगळ्या गोष्टीला वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला मार्क देण्यात आलेले आहेत. मला कौतुक करावंसं वाटतं. खरंच खूप जणांमध्ये चांगले टॅलेंट आहेत. एवढंच आहे की त्यांना योग्य मार्गदर्शन मिळायला हवं. त्यांना जर चांगलं मार्गदर्शन मिळालं, तर ते अजून आपली खूप जास्त प्रगती करू शकतील किंवा ज्यांना काहीतरी कुठे करायचं आहे त्याच्यामध्ये त्यांना येता येईल. ऍक्शन रिएक्शन्स मध्ये काही जणांना मला जाणवलं की जे अनुभवी कलाकार आहेत, परंतु ऍक्शन आणि रिएक्शन्स करताना समोरची व्यक्ती नेमकी कुठे उभी आहे. मग जर आपण तिच्याशी बोलत असू तर तिची हाईट किती, पण त्यांच्या नजरेत आपली नजर आहे का, आपण त्यांच्याकडे बघून बोलतोय का, त्याला आपण रिएक्शन्स देतोय का, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या अप टू मार्क करता आलेल्या नाहीत बऱ्याच कलावंतांना. ह्या सगळ्या गोष्टी इथे गृहीत धरून आम्ही रिझल्ट लावलेला आहे. मी खूप तुमची उत्सुकता ताणत नाहीये. तर मी रिझल्ट वाचायला सुरुवात करतोय आणि मी एका दुसऱ्या अर्जंट कामासाठी बाहेर जाणार आहे. त्यामुळे तुमचा रिझल्ट मी डिक्लेअर करतो. नंतर ज्ञानेश्वर तुमच्याशी बोलतीलच. डॉक्टर ज्ञानेश्वर सकपाळ तुमच्याशी बोलतील. बाल कलाकारांचे जे जे व्हिडिओ आले होते खूपच प्रायमरी अवस्थेतले होते. पण ठीक आहे ते करतायत हीच खूप मोठी बाब आहे. यातूनच ते पुढे जाणार आहात. ते महत्वाचं आहे त्यांनी पाठवले तेच खूप महत्वाचं आहे. तरीही त्यांचे बरेचसे जे व्हिडिओ होते ते 4 मिनिटाच्या आतील आहेत. 4 मिनिटापर्यंत ते करू शकले नाहीत. आणि ही अट होती 4 मिनिटाची. तरीही 2 बाल कलाकारांनी चांगले परफॉर्मन्स दिलेले आहेत. त्यांच्या वयाच्या मानानं जरी ते 4 मिनिटं देऊ शकले नसले तरीही त्यांचे परफॉर्मन्स चांगले आहेत, बऱ्यापैकी आहेत. म्हणून आपण त्या बाल कलाकारांना उत्तेजनार्थ म्हणून काही आपण पारितोषिक डिक्लेअर करतोय. तर जे बाल कलाकार आहेत ज्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देतोय, तर ज्यांनी खरोखर परफॉर्मन्स केलाय चांगला, त्याच्यातली एक आहे केशा हिंदलकर. हिला आपण एक उत्तेजनार्थ म्हणून आपण देतोय. आणि दुसरी आहे नित्या परब. तर ह्या 2 बाल कलाकारांना आपण उत्तेजनार्थ म्हणून पारितोषिक देतो, म्हणजे त्यांना प्रशस्ती पत्रक मिळणार आहे. जे उत्तेजनार्थ आहेत त्यांना प्रशस्ती पत्रक दिलं जाणार आहे. आता आपण मोठ्या गटाकडे येऊया. मोठ्या गटाकडे ज्यांना उत्तेजनार्थ मिळाले आहेत, पहिल्यांदा मी त्यांचे नाव वाचतोय. उत्तेजनार्थ 1 वैभवी मोरे, 2 राजेंद्र सावंत, 3 मिलिंद विनोद आणि 4 शेखर मंगल मूर्ती. या 4ही जणांना आपण उत्तेजनार्थ प्रशस्ती पत्रक देतोय. खूप कमी मार्काने, एखाद्या मार्काचा फरक आहे. नम्रता आलेला आणि यांच्या गुणांमध्ये वगैरे फार फरक नाहीये. हे जवळपास त्यांच्या सारखेच आहेत. पण तरीही मी सांगितलेल्या ज्या गोष्टी पाहिल्या त्याच्यात कुठेतरी 1-2 मार्काचा डिफरन्स येत होता. म्हणून ह्या सर्वांना आपण उत्तेजनार्थ देतोय. आता आपण तृतीय पारितोषिक डिक्लेअर करतोय. तृतीय पारितोषिकामध्ये
2 कलावंत असे झालेले आहेत की त्यांचे समान गुण आहेत. त्यांचे व्हिडिओ मी पुन्हा पुन्हा पाहिले तरी ते समान गुणच मला ते दोघांमध्ये मिळाले. आणि म्हणून तृतीय क्रमांक आपण विभागून देत आहोत, दोघांनाही विभागून देत आहोत. तृतीय क्रमांक म्हणून 2 नंबर काढण्यात आलेले आहेत. त्याच्यातील आहे एक गौरंग जोशी आणि दुसरा आहे विजय फडणीस. या दोन्ही कलावंतांना आपण तृतीय पारितोषिक देतोय. आपण द्वितीय पारितोषिक देतोय प्रिया उंदे ह्या कलावंतास. प्रिया उंदे, उंदे की उंदे आता ते इंग्लिश शब्द आहे, पण माझं तर प्रिया उंदे असं म्हणाव. त्याला आपण द्वितीय पारितोषिक देतोय. आणि प्रथम पारितोषिक देतोय विजया गुंडप किंवा गुंडप जे नाव आहे, डी असल्यामुळे काय शब्द उच्चार आहे तो बघून घ्यावा. विजया गुंडप. हे अशा पद्धतीने आपले पारितोषिक देण्यात आलेले आहेत. मी डॉक्टर सकपाळ सरांना, ज्ञानेश्वर सकपाळ सरांना सांगतो की या पुढच्या सूत्र तुम्ही हाती घ्यावेत म्हणून. डॉक्टर ज्ञानेश्वर सकपाळ. येस सर, धन्यवाद धन्यवाद. सर धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आजचा हा निकाल जाहीर केला. तुमचा अमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल खरंच तुमचे आभार. आणि नक्कीच तुमचं मार्गदर्शन हे सगळे कलाकार घेतील आणि पुढील वाटचाल करतील अशी मी आशा बाळगतो. आणि पुढील संवाद मी साधतो. तुम्ही रजा घेतली तरी पण चालेल, काही हरकत नाही. सकपाळ सर, 1 मिनिट फक्त. ह्या कलावंतांना जर काही प्रोजेक्ट मध्ये जर सहभागी जर व्हायचं असेल तर ते माझ्याशी किंवा तुमच्याशी संपर्क करू शकतात. हा निरोप माझा द्या. काही प्रोजेक्ट मी घेणार आहे हाती नंतर, तर तसं काही असेल तर संपर्कात राहू शकता. तेवढा माझा निरोप त्या सर्वांना द्या तुम्ही. कारण की मी आता आपली रजा घेणार आहे. मला एक अर्जंट काम आहे, मी निघणार आहे. त्यामुळे मी आपली रजा घेऊन इथून निघतोय. तुम्ही तुमचा संवाद चालू ठेवा. ओके ओके ओके, धन्यवाद. मी लेफ्ट होतोय इथून. धन्यवाद. ओके, ठीक आहे. सरांनी खूप छान पद्धतीने निकाल दिलेला आहे. अभ्यासपूर्ण असा निकाल आहे. सरांचा नंबर मी ग्रुपमध्ये शेअर करेन. सर आहेतच ऑलरेडी आपल्या ग्रुपमध्ये, पण तुम्हाला माहिती नसेल तो नंबर, सो मी नंबर शेअर करेन आणि नक्कीच सरांची संवाद साधा. उत्तेजनार्थ ऍक्च्युली एकच होतं, पण सगळ्यांचे परफॉर्मन्स बघितल्याच्या नंतर सर म्हटले की कोणाला नाराज आपण करू नये, त्यामुळे आपण जरा जास्तीत जास्त उत्तेजनार्थ देण्याचा प्रयत्न करूया. आणि म्हणून मग त्या उत्तेजनार्थ कलाकार वाढवले आम्ही. आणि खूप छान अशी स्पर्धा झालेली आहे. तुमचा प्रतिसाद, तुमचं सहकार्य हे खूप छान होतं. आज जे जे कलाकार नंबरात आलेले आहेत त्यांना त्यांचं प्राइज मिळून जाईल ऑनलाईन मध्ये. त्यांनी फक्त त्यांचा गुगल पे, फोन पे जो काय तुमचा नंबर असेल तो आम्हाला व्हॉट्सअपला पाठवा. त्याच्यानंतर प्रमाणपत्र जे आहे ते देखील आजच संध्याकाळपर्यंत तुम्हाला सगळ्यांना पाठवलं जाईल. ओके, काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जर तुम्हाला काही संपर्क करायचा असेल अंडोरे सरांना, तर नक्कीच त्यांचा नंबर देखील तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवलं जाईल. ओके, आणि एकच सांगेन की कोणी नाराज होऊ नका, कारण शेवटी स्पर्धा म्हटलात का त्याच्यामध्ये कोणतरी 1 येतं, कोणतरी 2 येतं, कोणतरी 3 येतं. हे होतच असतं. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की कुठलीही स्पर्धा ही शेवटची स्पर्धा नसते. आणि नक्कीच मला सांगायला खूप आनंद होतोय की ते आहेत का सर आपले, त्यांनी हॅट्रिक मारली आहे. कुठे गेले सर, आहात का? 1 मिनिट सर, गेले वाटतं ऍक्च्युली. 3 नंबर मध्ये जे सर आलेले आहेत ना, त्यांचं नाव काय आपला, हे विजय फडणीस सर, यांची हॅट्रिक आहे आपल्याकडे. म्हणजे गेली सातत्याने 3 वर्ष ते आपल्याकडे सहभाग घेत आहेत एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये. आणि 3ही वर्ष ते नंबरामध्ये येतात आणि यावर्षी देखील ते नंबरात आलेले आहेत. त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक आहे की त्यांची हॅट्रिक आहे आपल्याकडे. तर असं सगळं आहे. छान वाटलं की तुम्ही सगळ्यांनी सहभाग घेतलात आणि कोणी नाराज न होता निकाल आपण दिलेला आहे तो स्वीकारावा अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि मी जास्त वेळ तुमचा पण घेत नाहीये. नक्कीच आमच्या संपर्कात राहा. आपले प्रोजेक्ट सुरूच असतात, काही ना काहीतरी. राज्यनाट्य दरवर्षी असतं, त्याच्यानंतर एकांकिका स्पर्धा असतात, शॉर्ट फिल्म असतात. सध्या आता सरांचं वेब सिरीजचं लिखाण चालू आहे.
यावर्षी फक्त राज्यनाट्य आम्ही केलं नाही, कारण का कलाकार आम्हाला नाही भेटले. पण नक्कीच आता पुढच्या राज्यनाट्यामध्ये आपलं नाटक असणार आहे. आणि बऱ्याच गोष्टी असतात, छोट्या मोठ्या प्रोजेक्ट असतात. आता आपण लवकरच एक शॉर्ट फिल्म पण शूट करतोय, जानेवारीमध्ये कदाचित. तर कलाकारांची गरज असतेच आपल्याला सगळ्यांना. फक्त तुम्ही टच मध्ये राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे असं नाही की स्पर्धा झाली आता आपलं संपलं. तुम्ही जर संपर्कात राहिलात तर नक्कीच आम्ही तुम्हाला संपर्क करू, कारण का आपण समोरून कोणाला संपर्क करत नाही. तुम्ही आमच्या संपर्कात राहणं खूप गरजेचं आहे. तर त्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. आणि मी तुम्हा सगळ्यांची देखील इथे रजा घेतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी याचं सगळं रेकॉर्डिंग पण ग्रुपमध्ये पाठवणार आहे, काही टेन्शन घेऊ नका. ओके. सो सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपली आजची मीटिंग इथे थांबवतो. धन्यवाद.